नमस्कार. मी डॉक्टर आनंद बेहरे युक्तिवाद मध्ये तुमच्याशी परत संवाद साधतोय. श्रोतेहो, आत्ता 2 दिवसापूर्वी रविवारी मी महाबळेश्वरला गेलो. सकाळी जाऊन मी संध्याकाळी परत आलो. संध्याकाळी मी जवळ 4:15च्या दरम्यान मी खेडशिवापूर सोडलं आणि जो बोगदा आहे नवीन, म्हणजे जांभूळवाडी आणि नवले ब्रिज किंवा आंबेगावच्या अलीकडचा कात्रजच्या घाटातला तो बोगदा सोडल्यानंतर कात्रज घाटाला जो नवीन बोगदा बनवलाय तो बोगदा सोडल्यानंतर जांभूळवाडी, त्याच्यानंतर आंबेगाव, नवले ब्रिज आणि पुढे वारजे, ह्या वेळचा अनुभव मी तुम्हाला श्रोतेहो सांगतो. मला तिथे येऊस तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, 7-7:30 वाजले होते. ज्या वेळेला तो नवीन बोगदा मी सोडला, अक्षरशः म्हणजे लोक एक तर घाबरलेली आहेत किंवा तिथं वेगळ्या पद्धतीने आता शक्ती काम करायला लागली. कारण त्यांनी ठिकठिकाणी लिहिलंय 30चा मॅक्सिमम स्पीड ठेवलेला आहे त्यांनी, पण 30च्या स्पीडला सुद्धा लोक ॲक्सिलेटरवर त्यांचा पाय पडत नव्हता. अक्षरशः मी 2-3 ठिकाणी थांबलो, कारण मागणं हॉर्न सुरू झाले, कारण गाडी हालतच नव्हती. पुढची जागा भरपूर रिकाम्या होत्या. मी उतरून खाली त्या ड्रायव्हरशी संवाद साधला, तर 2-3 ड्रायव्हर म्हणजे त्यांना वाटलं हा कोण आलाय आता मध्येच. म्हणजे अक्षरशः लोक म्हणजे विनोदाचा भाग सोडा, पण मला असा अनुभव आलाय की तिथं एक नकारात्मक शक्ती अजून अत्यंत भयानकरित्या परत काम करायला तिथं सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं आता स्पीड कमी झाला तर आता वेगळ्या पद्धतीने तिथं मृत्यूचं प्रमाण, म्हणजे एखाद्या वेळेला वेगळ्या पद्धतीने धडका होतील तिथं, किंवा आत काही अनैतिक वेगळ्या पद्धतीने घटना घडू शकतात गाडीमध्ये. कारण नवीन मला अशी गोष्ट कळली, तो जो पूल आहे आंबेगावच्या इथला, त्याच्या खाली स्मशानभूमी होती आणि ती काहीतरी बुजवलेली वाटतं. आता मला सांगा, तिथले अतृप्त आत्मे, हे अनेक लोक मेलेले, तर ह्या वेळेला तर मला अत्यंत वेगळ्या पद्धतीने ती नकारात्मक शक्ती मला तिथं मला त्याचा भास झाला. आणि प्रचंड भेदरलेले अशा पद्धतीने मला लोक, सर्व जे चालक लोक होते आणि बसलेले सुद्धा लोक होते, प्रचंड घाबरलेले होते. आता त्याची कारणं एकदा त्यांचं कारण मीमांसा आणि त्यांचे इंटरव्ह्यू व्हायला पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण तिथली जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा शक्ती आहे, त्यांनी आता त्यांचा मार्ग थोडासा बदललेला आहे. म्हणजे मला असं वाटतं तिथं जी घटना घडतील त्या वेगळ्या पद्धतीने घडतील. नजीकच्या भविष्यात आपण नक्कीच ते बघू शकाल. त्याच्यामुळं सांभाळून प्रवास करा. अजूनही तो भाग मृत्यूचा सापळाच आहे, कारण आत्ताच मी नुकताच तिथनं अनुभव घेऊन आलो आणि अत्यंत लोक भेदरलेली, घाबरलेली मला जाणवली. त्याच्यामुळं सर्व जनतेने याचा विचार करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.